हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी समरला सॉरी बोलण्यासाठी फोन करते. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मी स्तोत्र म्हणत होती त्यामुळे मला बोलता नाही आलं म्हणून मी सॉरी म्हणायला फोन केला. तेव्हा समर बोलतो एक अक्षरही नाही. तेव्हा स्वानंदी बोलते हो पण मी काय बोलायला हवं होतं. तेव्हा समर बोलतो काहीच नाही. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मग मी बोललीच नाही ना. तेव्हा समर बोलतो हो सुद्धा करू शकले नाही तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते बरं पुढच्या वेळेस तुम्ही जर बोललात ना तर मी हो करेल हां. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके. तेव्हा समर बोलतो ओके. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो. तेव्हा समर बोलतो की आता काही बोलायचं आहे का तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते नाही तुम्ही तुम्ही बोलतायत ना झालं की आपलं बोलून. तेव्हा समर बोलतो मग कट करा. तेव्हा स्वानंदी बोलते की ते तुमचं काम आहे ना कोणी काही बोलायला लागलं तर फोन कट करणं. तेव्हा समर रागाने फोन कट करतो. इकडे मल्लिका मंदाकिनीला भरवत असते आदिराबद्दल की आदिरा अशी आहे तशी इकडची काडी तिकडे करत नसेल ना. तेव्हा मंदाकिनी तिला बोलत असते की हो इकडची काडी तिकडे करत नाही म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की अहो मी तिला केला ट्राय करायचं मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला तिला वळण लावायचा पण समरने कधी समरपुढे आमचं काही चाललंच नाही. समरने तिला इतकं डोक्यावर चढवून ठेवलं आहे. तिला ब्रँडेड कपडे महागड्या वस्तू अशाच घेऊन दिल्या आहे. त्याच्यामुळे ती अपेक्षा रोहनकडनं पण करत असेल ना. पण रोहन कसं पूर्ण करणार आहे ना हो. आमच्याकडे चालून जायचं आमच्याकडे कामाला लोक होते म्हणून. पण रोहनकडे तुमची जबाबदारी तुमच्या फॅमिलीची जबाबदारी आहे ना. तेव्हा ती आदिराबद्दल तिला भरवत असते. तेव्हा बोलते मल्लिका मंदाकिनीला विचारत असते की मला एक सांगा माझी शपथ घेऊन सांगा नाहीतर रोहनची शपथ घेऊन सांगा तुम्हाला आदिरा सून म्हणून आवडते का हो. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो प्लीज प्लीज शपथा बिप्ता देऊ नका तुमच्या शब्दांमुळे आधीच किती गोळ झाले म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते मग सांगा ना आवडते ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की आवडते म्हणजे अहो सून आहे ना ती आता सून आहे तर फक्त हां तिचं आणि माझं थोडंफार पटत नाही बिलकुलच पटत नाही म्हणजे. तेव्हा मल्लिका बोलते मग द्या तिला माहेरी पाठवून. तेव्हा मंदाकिनी बोलते काय. इकडे निकिता समरला बोलत असते की समर अरे तू आमच्या समोर स्वानंदीच्या तोंडावर फोन कट केला. तेव्हा समर बोलतं की त्या बाईशी माझं पटूच शकत नाही त्या नुसत्या मला बोलत असतात. तेव्हा समर खाली बसतो. तेव्हा निकिताला सांगत असतो की इतक्या मला घालून पाडून बोलत असतात सतत अपमान करत असतात आणि मला म्हणत होत्या की तुम्हाला काही जाणीव असं नाही लोकांची. अहो 18 वर्षापासून मी 18 वर्षापासून मी जाणीव की सगळ्या घरातल्यांचा सांभाळ केला आहे आणि मला बोलत असतात त्या. तेव्हा निकिता बोलते की शांत बस दीर्घ श्वास घे. तेव्हा समोर बोलतो की काय दीर्घ श्वास घे पहिले हालून पालून बोलून घ्यायचं आणि नंतर मला प्राणायाम करायला शिकवायचं हे करायचं ते करायचं. तेव्हा निकिता चिडते गप्प बस समर गप्प बस ती नसेल बोलत तिलाही तुझ्या काही सवय आवडत नसतील नसेल ती तुला सांगत. काय काय माहिती रे तुला तिच्याबद्दल. आत्ता कुठे तुमचे दोघांचे नवीन लग्न झाले नवीन सुरुवात झाली थोडंसं आत्ता तुम्हाला एकमेकांबद्दल कळायला लागले आणि तू एवढा बोलतोयस. तिलाही तुझ्या काही गोष्टी खटकत असतील पण ती बोलते का. इकडे मंदाकिनी मल्लिकाला बोलत असते की अहो असं काय बोलताय तुमची मुलगी आहे ना अशी कशी माहेरी पाठवून द्या म्हणून बोलतायत. तेव्हा मल्लिका आदिराबद्दल भरवत असते की तिला ना खूप माज आहे अहो इतका माज आहे ना तिला. ती बघा तुमचं घर नाही तिने 1 जाऊ द्या 2 जाऊ द्या 6 महिन्यात नाही तिने सगळं तुम्हाला बरबाद करून माहेर येऊन लागली ना तर माझं नाव बदलून टाका. आदिराबद्दल काही गोष्टी ज्या मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेल्या नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते आता बोलतातच बोलून टाका ना कशाला सांगितलेलं नाही आहेत म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की नाही नको जाऊ द्या तुम्ही बरं मी सांगते पण तुम्ही यातली गोष्ट कोणाला सांगणार नाही ना. तेव्हा मल्लिका मंदाकिनीला आदिराबद्दल भरवतच असते आणि ती तिला सांगत असते की तिला खूप माज आहे पैशाचा. तिला पण चूक तिची नाही आहे चूक ती समरबद्दल पण भरवत असते. चूक समरची समर तिला डोक्यावर चढून ठेवलं आहे काय ना लहानपणापासूनच तिचे वडील गेलेत ना हो. तेव्हा त्यामुळे तिला सगळ्यांनी डोक्यावर चढून ठेवलं आहे. बघा ती तुमच्या घराची कशी बरबादी करते पण काय ना हो रोहनची बरबादी होईल ना हो. आता समर तिचे लाड पुरवत होता पण रोहन तिचे लाड कसे पुरवणार आहे ना. तेव्हा मल्लिका बोलते आदिराबद्दल तिचे कान भरत असते आणि मंदाकिनी आणि मल्लिकांमध्ये बोलणं चालू असतानाच मंदाकिनीच्या हातात पैशांच्या नोटा ठेवते. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे काय ठेवत आहेत बाबा नका 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 हे मला काहीच नका आहे तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे पैसे का देत आहेत. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलत असते की मंदाताई सॉरी हो मंदाताई माझ्या आदिराकडे लक्ष द्यावं. माझी आदिरा समजदार आहे पण तिला समरने जास्त लाडवून ठेवलं आहे ना म्हणून हे
पैसे राहू द्या. तेव्हा मंदाकिनी पहिले नाही बोलत असते, नंतर म्हणते की अहो तुम्ही असे माझे पाय नका पडू, तुमचा मान आहे. बरं मी घेतले ना पैसे, बघा घेतले पैसे आणि ठेवलेही बॅगमध्ये. इकडे निकिता समरवर चिडत असते आणि बोलते की मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा समर बोलतो डार्लिंग प्लीज 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 तू तरी चिडू नको ना माझ्याशी, तू असं का वागते. तेव्हा निकिता बोलत असते की समर काय लावलं हे, सतत तुमच्या भांडणं सतत भांडत बसतो तिच्याशी. अरे आता तरी तुमचा तो थोडाफार संवाद होतोय ना, या भांडणांमुळे तोही होणार नाही. अरे नीट वाग ना तिच्याशी, व्यवस्थित वागून बघ, व्यवस्थित बोलून बघ, बघ काही चेंजेस होत आहेत तर. हां ठीक आहे, मान्य आहे तुझ्या मनाविरुद्ध लग्न झालं आहे, पण झालं आहे ना लग्न, आता काहीतरी चेंजेस तर व्हायला हवे ना, आणि होतीलही ते. आणि किमान इतका तरी विचार कर की तिच्याच भावाशी तू तुझ्या बहिणीचं लग्न लावून दिलं आहे, आदिराचं लग्न तू रोहनशी लावून दिलं आहे. मग कशासाठी लग्न केलं आहे ते, आदिरा खुश राहावी म्हणूनच ना, म्हणूनच तू लग्न केलं आहेस ना. मग त्यासाठी तरी तुला किमान चेंज व्हावं लागेल ना. तू नीट बोलून तर बघ स्वानंदीशी. इकडे मल्लिका मंदाकिनीचं खूप कान भरत असते. ती बोलत असते की अजून एक गोष्ट सांगायची. आता ती आजीबरोबरही आजीबद्दलही कान भरत असते. ती बोलते की त्या स्वानंदी जशी आमच्या घरात आली ना, खूप अशुभ घडतं आहे हो, असं मी नाही त्या म्हणाल्या. त्या म्हणतायत की स्वानंदी ही पांढऱ्या पायाची. तेव्हा मंदाकिनी बोलते काय 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 पांढऱ्या पायाची, माझ्या मुलीला ते पांढऱ्या पायाची म्हणाल्या. त्यांना म्हणावं आमची मुलगी जशी तुमच्या घरी आली ना, तशी तुमची मुलगीही आमच्या घरी आली, आणि तुमची मुलगीच सकाळी भस्कणी माझ्या अंगावरती सुटली. आणि अजून काय म्हणते माहिती का, मी पांढऱ्या पायाच्या मुलीशी कशाला बोलायला येत आहेत. मग मल्लिका बोलते मी पण समजू शकते हो, हे काहीच समजू शकते, माझं असं काहीच मत नाही. त्या म्हणतायत की स्वानंदी आल्यापासून खूप अशुभ घडते, एकमेकांना जोडीदार चांगले भेटलेच नाही आहे, असं मल्लिका मंदाकिनीला सगळं काही भरवत असते. आणि अजून हेही प्रॉमिस करून घेते की कोणाला सांगू नका हं का, मी काहीच दुसऱ्या आईचं मन जाणू शकते हो. मला माझ्या भावना तुमच्याजवळच व्यक्त कराव्याशा वाटतात, दुसरं कोणी हो माझं ऐकून घेणारं, घरात कोणीच माझं काही ऐकून घेत नाही. तेव्हा मंदाकिनी थोडी विरघळते आणि बोलते की मी तुम्हाला फोन करत जाईल हां, आपण फोनवर बोलत जाऊया म्हणून. इकडे अधीरा आणि अर्पिता भेटलेले असतात. अर्पिता ही अधीराला भरवायचे काम करत असते. तेव्हा अधीरा सांगत असते तिला की मी माझा पुन्हा ज्वेलरीचा जॉब रिझ्यूम केला आहे म्हणून. तेव्हा अर्पिता तिला सांगत असते की तुझ्या ज्वेलरी एकदम हाय क्वालिटीच्या असतील ना, जसे काही ट्रेनमध्ये वगैरे विकणाऱ्यातल्या नसतील ना. तेव्हा तिला बोलते अर्पिता ताई ऑफकोर्स हाय क्वालिटीच्याच असतील ना. तेव्हा अर्पिता बोलत असते की आदू तू तुझ्या सगळ्या फ्रेंड सर्कलसोबत फिरत जा, भेटत जा ना, नाही तर आयसोलेटेड होशील. असं का करतेस तू, भेट जरा, नाहीतर काय आहे ना तुझ्या सासूबाईसारखं टिपिकल सुनबाई नको हो. किती चीप वाटतं ते टिपिकल झालेलं, काय तुला तुझ्या सासूबाईंसारखं व्हायचं आहे का. तेव्हा आदिरा बोलते की नाही नाही हां, मी सगळं काही करू शकते पण त्यांच्यासारखं होणार नाही, नो वे. तेव्हा अर्पिता तिला सांगते की अदू तू 31ची पार्टी तुझ्या घरीच अरेंज कर ना, म्हणजे आता आजकाल हाऊस पार्टी चालतात. तेव्हा आदिरा बोलते की ओ वाव ताई, ग्रेट आयडिया. इकडे स्वानंदी आपल्या खोलीत जात असते, तेवढ्यात तिला आजी आवाज देते आणि बोलते स्वानंदी इकडे. तेव्हा स्वानंदी बोलते हां आजी बोला ना, काही काम आहे का. तेव्हा आजी बोलते की हा अंगार आहे गुरुजींनी दिला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की का. तेव्हा आजी बोलते की तुमच्यावर कुठलंही संकट येऊ नये ना म्हणून दिला आहे, गुरुजींनी दिला आहे, आणि तू लावायला घे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो आजी आत्ताच लावते. तेव्हा स्वानंदी अंगारा लावते आणि बोलते की आजी यांना तुम्ही लावणार का. तेव्हा आजी बोलते मी का, तू लाव ना, आणि आत्ताच लाव. तेव्हा स्वानंदी बोलते आत्ता. तेव्हा आजी बोलते हो आत्ताच लावायला लावला आहे गुरुजींनी. तेव्हा स्वानंदी अंगारा घेऊन समरकडे येते. तेव्हा स्वानंदी समरकडे येते, थोडा आवाज करते आणि बोलते की हो राजवाडे. तेव्हा समर बोलतो कामात आहे. तेव्हा स्वानंदी बोलते ते दिसतंय मला. तेव्हा समर बोलतो हो ग्रेट. तेव्हा स्वानंदी बोलते थोडं बोलायचं होतं. तेव्हा समर बोलतो की पण मी का ऐकून घ्यायचं तुमच्यामुळे मला सतत किती ऐकून घ्यावं लागतं हे कळतं आहे तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते कशाबद्दल. तेव्हा समर बोलतो आता कशाबद्दल, सकाळी टोमणी मारून तुमचं पोट भरलेलं नाही आहे का असं आदनमधनं मला टोमणी मारून तुमचं पोट भरत असतात. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा आत्ता तुम्ही टोमणा मारताय मला. तेव्हा समर बोलतो ते उत्तर म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते पण मी तुम्हाला काय टोमणा मारला. तेव्हा समर बोलतो वा 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 वा, हे जमलं पाहिजे माणसाला, हे तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे मला. तेव्हा समर बोलतो काय टोमणा मारला, कधी टोमणा मारला नाही असं विचारा. मी आपला गरीब आहे ना म्हणून हे सगळं सहन करतोय, माझ्या जागी दुसरा कोणी असताना तर त्याने नसतं सहन केलं. तेव्हा स्वानंदी बोलते काय होतंय, तब्येत बरी आहे ना की वात सडला आहे. तेव्हा समोर बोलतो झालं, प्रात्यक्षिक दाखवून झालं. तेव्हा स्वानंदी बोलते पण मी काय बोलले तुम्हाला, जरा मला सांगून दाखवाल. तेव्हा समर रडक्या आवाजात बोलतो की तुम्ही मला आयुष्यातनं माणसं कट करणारा माणूस म्हणालात. तेव्हा स्वानंदी समरकडे आश्चर्याने बघतच असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.